नमस्कार शिक्षक मित्र हो. वर्गामध्ये आपले विद्यार्थी दिलेल्या संख्या अचूक ओळखतात, वाचतात देखील. पण ज्यावेळेस त्यांना ह्या संख्यांचं लेखन करायचं असेल, त्या ठिकाणी मात्र आपल्याला निश्चितच विद्यार्थ्यांना समस्या आलेली दिसून येते. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी 0 ते 50 संख्यांचं लेखन अचूक कसं करते याबाबतीत सखोल चर्चा करूया. संख्यांचे लेखन करत असताना मुळात पहिल्यांदा संख्या वाचन मुलांना करता येतं का? हे आधी आपण पाहिलं पाहिजे. जर संख्या वाचन येत असेल, तर तिथून मुलांना संख्या लेखनाकडे घेऊन जाण्यासाठी एक उदाहरण, एक नियम आहे. काही त्याच्यातला एक नियम आपण आज पाहूया. स्वतः एक संख्या लिहिते कोणती? ठीक. 28 संख्या लिहिते. ठीक आहे. लिहा. छान. आता ही संख्या लिहिलेली आहे. हो, आता आपण काय करूया मॅडम, या संख्येचं रूपांतर आपण वस्तूंच्या मध्ये करूया. तुम्ही 28 काढा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मी वेगवेगळ्या रंगाच्या काड्या घेते. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मोठा सुद्धा 8 काड्या मी घेते. ओके. आता याच्यामध्ये 28 तुम्ही काढलेल्या ह्या काड्यांच्या मध्ये किती दशक आहेत ते इथं मांडा आणि किती एकक आहेत ते इथं मांडा. ठीक आहे. या ठिकाणी मी आता दशकाचे 2 गट्टे केलेले आहेत. समजा म्हणजे आपण इथे काय केलं, की वस्तूंचं रूपांतर आपण ज्या आपल्या काड्या आहेत, या आपल्या वस्तू आहेत, याचं रूपांतर आपण दशक आणि एककामध्ये करत आहोत. त्याच्यासाठी आपण 2 दशक घेतले हो आणि नंतर शिल्लक राहिलेले एकक इथं घेतले. बरोबर. आता हे किती दशक झाले? हे 2 दशक झाले. 2 दशक. 2 दशक म्हणजे किती? 20. लिहा इथं. छान. आता हे जे एकक आहेत, हे किती आहे? हे सुट्टे 8 एकक आहेत. अच्छा. या 8 एककांचं रूपांतर दशकामध्ये करता येणं शक्य आहे का? नाही. ठीक आहे. मग हे 8 एकक जसे आहेत, तसे आपण खाली लिहू. ठीक आहे. आता हे 2 दशक ज्याची झाली 20 आणि हे एकक 8 त्याचे 8 आहेत तसे. मग असा आपला शब्द तयार झाला. 20 अधिक 8 किती झाले? इथं अधिक चिन्ह काढा. अधिक चिन्ह हा संकेत असतो हो, संख्या मिळवण्यासाठी. मग 20 अधिक 8 हा कितीचा शब्द झाला? 18. लिहा खाली. छान. अशा पद्धतीनं आपण मुलांना संख्या वाचनाकडून संख्या लेखनापर्यंत आणू शकतो. आता संख्या वाचनामध्ये अभिप्रेत असणारे दशक आणि एकक पहिल्यांदा मुलांच्याकडून सुट्टे करून घ्यायचे. त्याच्यासाठी वस्तू रूपात काहीतरी मांडून घ्यायचं. त्याचं रूपांतर करायचं दशक आणि एककामध्ये. दशकामधली जी संख्या आहे ती खाली लिहून घ्यायची. सुट्टे राहिलेले एकक खाली लिहून घ्यायचे आणि नंतर अशा पद्धतीनं एकक संख्या ही पहिल्यांदा येते. इथं 20 पहिल्यांदा येत नाही. हे जे सुट्टे एकक आहेत, ते सुट्टे एकक हे पहिल्यांदा येतात आणि नंतर दशकाची जी संख्या आहे ही येते. हे मुलांना एकदा समजलं, की मग मुलांना कुठलीही संख्या लिहिताना अडचण येत नाही. ठीक. धन्यवाद.